या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आज रिव्ह्यू पाहणार आहोत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। प्रेक्षकांनो, इकडे काव्या नंदिनी ह्या तिघीजणी बहिणी ह्या चेस खेळत असतात आणि त्यांचं हरण्या आणि जिंकण्यावरून भांडण चालू असतो। तितक्यात आता नंदिनी त्यांना पाहून म्हणते की अगं गप्प बसा जरा, तुमचा गेम खेळून झालाय का? मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय। तेव्हा आता नंदिनी ताई, तुला काय महत्त्वाचं बोलायचंय असं तिच्या दोघी बहिणी तिला म्हणतात। खरं तर नंदिनीचा असा प्लॅन असतो की सगळ्यांनी आज फॅमिलीने एका मंदिरात जायचं, आज देवदर्शन करायचं। म्हणून आता काव्या तर खूप खुश होते, कारण तिला मंदिरात जायचं आहे ती जीवाला भेटण्यासाठी, आणि म्हणून ती खूप एक्सायटेड झालेली असते की आता मला दीदी बरोबर मंदिरात जायला मिळेल आणि तिथे मी जीवाला सुद्धा भेटू शकते, असा तिचा मनात प्लॅन चालू असतो। आणि मग आता नंदिनी काव्या ह्या तयारी करायला लागतात। तर दुसरीकडे पार्थसुद्धा आता जीवाबरोबर बोलत असतो। आता जीवाला पार्थ म्हणत असतो की आजकाल तू जरा वेगळ्याच मूडमध्ये आहे, असं नाही वाटत का? तेव्हा जीवा म्हणतो की कोणत्या वेगळ्या मूडमध्ये? मग मला आता एक मंदिरात जायचे, असं जीवासुद्धा म्हणत असतो, कारण त्याला इकडनं आता काव्याने कॉल केलेला असतो आणि काव्या त्याला म्हणत असते की ताई आज मंदिरात चाललेली आहे आणि तिच्यासोबत मी सुद्धा चाललेली आहे, तेव्हा तू तिकडे ये, आपण तिथे दोघंजणं भेटूयात। आणि मग आता हीच गोष्ट तो पार्थला सांगतो। तेव्हा पार्थ म्हणतो की तू खूप बदलला आहे जीवा, नक्की झालंय काय तुला? आजकाल खूप देवधर्म वगैरे करायला लागलास, देवाला इतकं कधीपासून मानायला लागला, असं पार्थ आता जीवाला चिडवू लागतो। मग आता जीवा म्हणत असतो की दादा तसं काही नाही रे, देवाला तर सगळेच प्रिय आहेत ना, आणि देवावर सर्वांची श्रद्धा असते, म्हणून मी सुद्धा देवाला मानतो। मग आता पार्थ म्हणतो ठीक आहे, तू जातच आहेस तर मग मी पण चाललोच आहे तिकडे। आता वसू ही रम्याला भेटते आणि मग रम्याला वसू सांगत असते की तू आता याच्या पुढे चांगलं राहायचं, तुला पार्थचं जर मन जिंकायचं असेल ना तर तुला व्यवस्थित राहावं लागणार आहे। मग आता रम्या म्हणते की ते ठीक आहे, पण आई तुला वाटतं का की पार्थ माझ्यावर प्रेम करतो? वसू म्हणते की अजून तरी करत नसेलही, पण त्याला प्रेम करायला भाग पाडायचं काम माझं आहे। तेव्हा ही आई काही गप्प बसणारी नाहीये, आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू मी कधीच नाही पाहू शकणार। त्यामुळे मी आता असा प्लॅन करते ना की नंदिनीचं पार्थ बरोबर लग्न जमणारच नाही, पार्थला तुझ्यासमोर झुकावंच लागेल, असं आता वसुंधरा रम्याला म्हणत असते। आणि रम्या फुल मेकअपमध्ये आता वसू समोर येते आणि म्हणते की आई मी कशी दिसते? तेव्हा वसू म्हणते एकदम सुंदर, कुठे चालली आहेस का तू? तोपर्यंत वसूला माहिती नसतं आणि मग त्या तिला विचारत असतात। तर वसू म्हणते अगं आई, मी तर देवळात चाललेली आहे आज गणपतीच्या, तूच म्हणतेस ना देवाला गारणं केलं की देव ती इच्छा पूर्ण करतो, मग म्हटलं मी आता पार्थबद्दल देवालाच गारणं करते आणि म्हणून मी तिकडे चालली आहे। तेव्हा वसू खूप खुश होते, ती म्हणते की हो बघ, तू माझं ऐकलंस ना, देव नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करेल, जा मग जास्त वेळ आता थांबू नकोस, लगेच देवाला प्रार्थना कर, बघ पार्थ एक दिवस नक्की तुला प्रपोज करेल। तेव्हा रम्या खूपच खुश होऊन मेकअप करून ती सुद्धा त्याच मंदिरात चाललेली असते, ज्या मंदिरात नंदिनी, पार्थ, काव्य आणि जीवा हे सगळेजण आलेले असतात। तर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी सुद्धा तयार झालेली आहे आणि ती काव्याला म्हणते की चल आपण निघायचं का? तेव्हा तिच्या रूममध्ये नंदिनी ही तिचा ड्रेसअप करत असते आणि त्याच वेळेला आता तिथे काव्य येते आणि म्हणते की ताई झाली का तुझी तयारी? आणि हे काय आहे ग? तेव्हा आता पार्थने जे सरप्राईज दिलं होतं नंदिनीला, ती ओढणी, ती गिफ्ट केलेली, तीच आता नंदिनीला घेऊन जायची असते, कारण तिला पार्थला भेटायचं असतं म्हणून। आणि काव्य आता नंदिनीच्या बोलण्याकडे जराही लक्ष न देता ती पार्थने गिफ्ट केलेली ओढणी स्वतःच्याच अंगावर टाकते आणि आरशासमोर उभी राहून म्हणते की ताई, ही ओढणी माझ्यावर किती सूट करते बघ बरं, मला खूप आवडली ताई ही ओढणी, प्लीज मला दे ना। आता नंदिनीला काही कळतच नसतं, कारण आज पहिल्यांदाच पार्थने दिलेलं गिफ्ट त्याला दाखवायचं असतं, पण त्याच वेळेला काव्याचं लक्षच नसतं की नंदिनी आपल्याला काय सांगते। तिला ती ओढणी आवडली आणि तिने गळ्यामध्ये टाकलेली असते। आता नंदिनीला इथे म्हणता येईना की ती ओढणी दे, ती मला पार्थने गिफ्ट केली, असं स्पष्टीकरण देता येत नसतं आणि त्यामुळेच ती गप्प बसते। मात्र मनातून ती खूप नाराज होते, कारण आज पहिल्यांदाच तिला पार्थने गिफ्ट केलेली ओढणी घेऊन जायची असते, त्याला दाखवायचं असतं, पण मात्र काव्य ती ओढणी स्वतःच्याच गळ्यामध्ये ठेवते आणि ती आता मंदिरात जाते। तेव्हा आता काव्य इकडे मंदिरात पोहोचते आणि त्याच वेळेला पार्थ आणि जीवासुद्धा गाडीमध्ये बसून मंदिराकडे जायला निघालेले असतात।
आता इकडनं काव्या ही लगेच आता जीवाला कॉल करते. जीवाने मुद्दामूनच काव्याचा नंबर कविराज म्हणून सेव्ह केलेला आहे. आता जीवा आणि काव्याचं काय बोलणं चाललेलं आहे हे आता इकडे पार्थसुद्धा ऐकत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, काय रे, कोणाचा फोन आहे? कविराज कोण आहे आता हा? तेव्हा जीवा म्हणत असतो की काही नाही, माझा एक फ्रेंड आहे, असेल त्याचं काहीतरी काम. आणि मग आता तो बोलत असतो. पण बाजूला पार्थ बसलाय म्हटल्यावर जीवाला काही मोकळं बोलता येत नसतं. आणि तिकडनं काव्या म्हणत असते की अरे कुठे आहेत तू? मी इथे पोहोचली आहे मंदिरात, लवकर ये ना जरा. नेहमीसारखं आज पण वाट पाहायला लावणार आहेस का? तरीसुद्धा इकडनं म्हणत असतो जीवा की हां बोला ना कविराज साहेब, काय झालं? आम्ही येतच आहोत आता. ठीक आहे, असं काहीतरी चुकीचं म्हणजे दुसरंच विषयावर बोलत असतो. आणि काव्यालाही ते आता कळतं. काव्या म्हणते की तुझ्या बाजूला नक्कीच तुझा भाऊ आहे, मला त्याचा आवाज पण आला आणि म्हणून तू असं बोलत आहेस का? ठीक आहे, मला कळालं आहे सगळं, नको बोलूस तू काही. आणि ती मुद्दामूनच त्याची फिरकी घ्यायला लागते, त्याला हसवत असते. इकडे मात्र पार्थला काही कळतच नाही की हा मध्येच हसतोय काय, शांत बसतोय काय, नक्की फोन कोणाचा आहे आणि इतका असा सिरियसनेस न घेता हा असं कसं काही हसतोय. आता पार्थला सुद्धा प्रश्न पडतो. थोड्याच वेळात गाडी ही मंदिराकडे वळते. पार्थ आणि जीवा तिथे पोहोचतात. तर इकडे आता नंदिनी आणि काव्या ह्या समोरच उभ्या असतात, तेही वाट पाहत असतात. मग आता इतक्या तिथे रमासुद्धा आलेली असते आणि रम्या त्या गुरुजींचं बोलणं ऐकते. गुरुजी कोणत्या तरी जोडीला असं सांगत असतात की हे मंदिर म्हणजे एकदम जागृत स्थान आहे. इथे ज्यांनी ज्यांनी देवासमोर गाराणं केलं आहे, नवस केलेलं आहे, त्यांची ती इच्छा पूर्णच होते. आणि मग भाविक असे गर्दी करतात, नवस फेडायला येतात. आता रम्या म्हणते, असं आहे का? ह्या गणपतीची अशी श्रद्धा आहे तर मग जागृत स्थान आहे म्हणे. ठीक आहे, मग माझ्याही पार्थला मिळवण्यासाठी मी इथे गाराणं करते, म्हणजे पार्थ माझा होईल. तेव्हा आता ती निघाली आहे मंदिराकडे जायला. तितक्यात आता तिचं लक्ष नंदिनी आणि पार्थकडे जातं. ती आता मुद्दामूनच नंदिनीला हात मिळवते आणि म्हणते की अच्छा, तुम्हीच नंदिनी आहात का? मी ओळखते तुम्हाला. आता नंदिनी पूर्णपणे घाबरलेली असते की तिला कळतच नाही की ही मुलगी म्हणजे इथे काय करते. तिला टेन्शन आलेलं असतं कारण एकदम असा हात मिळवलेला असतो रम्याने आणि त्यामुळे नंदिनीसुद्धा तिचा हात मिळवते. पण हे पाहून इकडे पार्थ मात्र त्याचा चेहराच पडतो, कारण त्याला हे पक्कं माहिती असतं की आज आम्ही भेटणार होतो, बोलणार होतो, पण आता ही मध्येच टपकली आणि ही टपकली आहे म्हटल्यावर ही नक्कीच काहीतरी कटकारस्थान करणार असं पार्थला वाटतच असतं. आणि त्याच वेळेला मंदिरातून भाविक जात असतात. तिथे लाईन असते, त्या लाईनमध्ये नंदिनी पार्थ उभे असतात. आता त्या दोघांना असं बाजूला बाजूला पाहून इकडे रम्याला खूप जलन होते. त्याच्यामुळे ती आता त्या दोघांना वेगळं करण्यासाठी त्यांच्यामध्ये घुसते आणि इकडनं जोरात नंदिनीला ढकलून देते आणि म्हणते की पार्थ हा फक्त माझा आहे, त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाही आहे. तेव्हा मात्र असं बोलल्यावरती नंदिनीला खूप राग येतो. प्रेक्षकांना इकडे आता जोडीने दर्शन घ्यायचं ठरवलंय रम्याने पार्थ बरोबर, पण नंदिनीला ढकलल्यामुळे अर्थातच पार्थला खूप राग येईल आणि पार्थ आता तिच्याशी बोलणं तर जाऊ द्या, पण तो सरळ तिला तिथून बाहेर काढेल. तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. तर आता विक्रमला वसू भेटतात आणि म्हणतात की तुम्ही असा कसा निर्णय घेतला? माझ्या रम्याच्या पोटावर पाय देऊन तुम्ही विक्रम सरांना म्हणते की तुम्ही पार्थचं लग्न नंदिनीबरोबर जमून मोकळा झालात का? तुम्ही नाही समजू शकत का तुमच्या मुलाला की रम्या त्याच्यावर किती प्रेम करते ते? द्या ना स्पष्टीकरण, सांगा ना की रम्याचं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. का ऐकत नाही आहे तो पार्थ लग्न करायला? मला तर कळतच नाही. तेव्हा विक्रम म्हणतो की मुलांचा विषय आहे तो, मी इंटरफेअर नाही करू शकत. तेव्हा आता वसूला खूप राग येतो. ती म्हणते की माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला ना, आता बघाच मी काय करते ते. तेव्हा ते एक प्रकारची धमकी देताना दिसणार आहे. त्यामुळे आता इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो. आता इकडे कोणाला काहीच कळत नसतं. तर प्रेक्षकांनो आता विक्रम लगेच आता नलिनीला येऊन सांगतात की वसू कशा प्रकारे त्यांच्याबरोबर बोलली, कारण वसूने धमकीसुद्धा दिलेली असते की तुम्ही कितीही पुढे जा, कितीही लग्न बनवा, पण तुम्हाला सांगू का पार्थ आणि नंदिनीचं लग्न कधीच नाही होऊ शकत, कारण मीच ते होऊ देणार नाही. तेव्हा आता विक्रम हे नलिनीला बोलल्यावर नलिनीला पण राग येतो की कावेरी म्हणजे नंदिनी असं कसं म्हणू शकते. तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.